तर आता आम्ही आलो आहोत पनवेल रेल्वे स्टेशनला आणि इथून आम्ही निघालो आहोत कुडाळला जायला. तर आम्ही आता सुरत मंगळुरू जंक्शन स्पेशल या ट्रेनमध्ये आहोत आणि आजूबाजूला सुंदर असं कोकणाचं दृश्य तुम्हाला दिसत असेल आणि एक्साइटमेंट खूप आहे आम्हा तिघांना पण, कारण की मालवणला मी बऱ्याचदा गेली आहे, माझं माहेर असल्यामुळे, पण वेंगुर्ल्याला पहिल्यांदाच जाणार आहोत आम्ही. तिथे काय आहे कसं आहे एक्सप्लोर करण्यासाठी. तर आपण बघूया की वेंगुर्ल्यामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं. तुमच्यासाठी नवीन आहे तसंच माझ्यासाठी पण नवीनच आहे. तर तिथल्या ज्या गोष्टी मला एक्सप्लोर करता येतील त्या मी एक्सप्लोर करायचा प्रयत्न करेन. आणि आता आपण पोहोचलो आहोत कुडाळ स्टेशनला. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग गाईज. तर आता मी आले आहे कुडाळ स्टेशनला आणि आज आपल्याला जायचं आहे निवतीला. तर आता आपल्याला निवती बीचला जाण्यासाठी, निवती बीच हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामध्ये मोडतो आणि इथे जाण्यासाठी आपल्याला बरेच ऑप्शन अवेलेबल आहेत. इथे रिक्षा आहे, त्याचप्रमाणे इथे लोकल बसेस आहेत आणि इथे रेंटवर आपल्याला बाईक, स्कूटी आणि कारसुद्धा अवेलेबल आहेत. तर मल्टिपल ऑप्शन्स अवेलेबल आहेत जर तुम्हाला इथून जायचं असेल. आणि कुडाळ स्टेशनपासून निवती बीचला जाण्यासाठी साधारण पाऊण ते 1 तास लागतो आणि ते डिस्टन्स जवळजवळ 25 ते 30 किलोमीटर एवढे आहे. आता आम्ही आलो आहोत स्वामी टूर्स अँड ट्रॅव्हल्स इकडे स्कूटी रेंटने घ्यायला. तर हे कुडाळ स्टेशनपासून 3 ते 4 मिनटं अंतरावरती आहे आणि पर डे याचे चार्जेस आहेत 500 रुपीज. तर ज्यांना कोणाला स्कूटी रेंटने घ्यायची असेल तिथे फिरण्यासाठी तर ते यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. स्क्रीनवरती मी नंबर पण दिलेला आहे तुम्हाला. आणि स्टेशनपासून जवळ आहे त्यामुळे सोयीस्कर आहे. तर इकडे आता आम्ही पेट्रोल भरायला आलेलो, स्कूटी घेतली आम्ही रेंटवरती आणि आता आम्ही टाकी फुल केले आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या डेस्टिनेशनला. तर आता आम्ही निघालो आहोत निवतीला जायला. निवती बीचला जाण्यासाठी हे सुंदर असं आजूबाजूला झाडं आहेत, छोटी छोटी गावं आहेत, गावातली घरं आहेत कमलापूर आणि क्लायमेट मुंबईपेक्षा थोडं कमी आहे त्यामुळे ऊन असलं तरी पण ते जाणवत नाही आहे. तर इथून आता साधारण अंतर इथे बोर्डवर लिहिलं होतं 16 किलोमीटर आहे. आता आम्ही ऑलमोस्ट 10 किलोमीटर केलंय. आता याच्या पुढे आम्हाला जायचंय. इथे मस्त काजूची झाडे आहेत. आजूबाजूला मस्त हिरवळ आहे, नारळाची झाडं आहेत. आता आम्ही 5 मिनिटात पोहोचणार आहोत निवती बीचला आणि इथला रस्ता खूप छान होता. इथे कुठेही खड्डे नव्हते रस्त्याला, त्यामुळे आम्हाला प्रवास करताना खूप छान वाटलं इथून. आणि आजूबाजूला झाडं असल्यामुळे त्यांची सावली होती, थंडगार हवा होती, त्यामुळे प्रवास अजून छान इथे होतो. तर बरं वाटलं आम्हाला इथे. तर आपण लवकरच आता जात आहोत आपल्या बीचच्या स्टेला. त्याचं पण मी डिटेल तुम्हाला सर्व सांगणार आहे. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघायला विसरू नका. तर आमच्या होमस्टेच्या समोरच आहे हा बीच. आणि हा आजूबाजूचा परिसर आहे आणि हा समोर जो आहे तो आमचा होमस्टे आहे. आणि इथे या दोघांचं मस्त मज्जा चालू आहे. तर आम्हाला इथे पोहोचण्यासाठी थोडं आज लेट झालंय, ट्रेन लेट होती आमची त्यामुळे.
होमस्टेचे जे रूम्स आहेत ते पण मी तुम्हाला दाखवते. तर इकडची अशी मस्त मजा चालली आहे. पाणी पण खूप क्लिअर आहे इथलं. जेवायला आलो आहोत तिकडे आणि इथे व्हेज थालीच मागवली आम्ही. आज सोमवार आहे त्यामुळे याच्यामध्ये 2 भाज्या आहेत, एक उसळ आहे, एक सुकी भाजी आहे, वरण आहे, सोलकढी, चपाती, पापड, लोणचं, सलाड आणि भात आहे. ऋत्विकला खूप आवडलं इकडे, है ना ऋत्विक? आणि समोर बीच पण. तर सगळ्यांनी या जेवायला, आम्ही जेवतो. इथून एंट्री आहे होमस्टेची आणि इथे त्यांचा कॉन्टॅक्ट डिटेल पण दिलेला आहे. दुर्वांकूर निवास अँड बीच होमस्टे. तर आपण जिथे राहायला आलो आहोत ते आहे दुर्वांकूर बीच होमस्टे. अशा प्रकारचे इथे रूम आहेत. हा इथे डायनिंग एरिया आहे आणि हा समोर इथे बीच आहे. सुंदर असा होमस्टे आहे हा. तर इथे आम्ही 2 दिवसांसाठी स्टे करणार आहोत आणि समोर बीच आहे. निवांत असं वातावरण आहे, जास्त गर्दी नाही आहे आणि शांत आहे, पीसफुल आहे, खूप छान. अगदी प्रायव्हेट बीच असल्यासारखंच आहे. सो जर कोणाला यायचं असेल तर मी स्क्रीनवरती नंबर शेअर करेन, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. रेट्स पण रिजनेबल आहेत आणि फूड पण इथलं जे घरगुती फूड आहे मालवणी ते इथे ट्राय करू शकता तुम्ही. बीच साईडने जर बघितलं तर दुर्वांकूर होमस्टेचा असा काहीसा व्ह्यू आहे. बाहेरून असा दिसतो होमस्टे. अगदी त्याच्या समोरच आहे हा निवती बीच. तर ही आहे जी रूम आम्ही इथे स्टे करायला आलो आहोत आणि हे छान असा आनंद घेत आहेत या व्ह्यूचा. इथे समोरच बीचचा व्ह्यू आहे आणि वेल मेंटेन रूम आहे तिथल्या. होमस्टे असला तरी क्लीन आहेत आणि हे इथलं आहे टॉयलेट बाथरूम.